दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येताना दिसतात। यामध्ये विद्यार्थी देखील मागे नाहीयेत। मुंबईतले असेच काही विद्यार्थी एकत्र आले, त्यांनी आपल्या पॉकेट मनीमधून पैसे वाचवले, तसंच इतरांना मदतीचं आवाहनही केलं आणि औरंगाबादच्या अंजनडोह या गावाला महिनाभर पुरेल इतकं पाणी देऊन गावकऱ्यांची तहान भागवली। हे आहेत मुंबईत शिकणारे विद्यार्थी सौरभ मंगळुरे आणि मयूर नलावडे। दुष्काळग्रस्तांच्या व्यथा त्यांनी टीव्हीवर पाहिल्या, वर्तमानपत्रातून वाचल्या। पाण्यासाठी वणवण फिरणारे लोक पाहून त्यांना दुष्काळग्रस्त लोकांना काहीतरी मदत करण्याची इच्छा झाली, म्हणून त्यांनी थेट गाठलं औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेलं अंजनडोह हे गाव। अंजनडोह गावात पाण्याची भीषण टंचाई। इथली पाण्याची समस्या जाणून घेत या विद्यार्थ्यांनी गावाला मदत करण्याचं ठरवलं। ही मुलं कामाला लागली आणि गावाला 5 आठवडे पाणी देता येईल अशी व्यवस्था करून दिली। या गावासाठी आम्ही सहकार्य करत आहोत, ही आमची भावना आहे। त्यासाठी आम्ही माझे मित्र, काही माझे फॅमिली मेंबर्स यांनी आम्ही एकत्र आलो आणि साधारण आम्ही आठवड्यातून 4 टँकर ह्या गावाला पुरवणार आहोत। असं टोटली आम्ही महिनाभर टँकर पुरवणार आहोत। सौरभ मेकॅनिकल डिप्लोमाचा विद्यार्थी तर मयूर नलावडे हा बीकॉमचा विद्यार्थी। दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं या दोघांनी ठरवलं। फेसबुक आणि SMS च्या माध्यमातून त्यांनी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना मदत करण्याचं आवाहन केलं। त्यांच्या या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि गावकऱ्यांनाही दिलासा मिळालाय। आम्ही असा विचार केला की दुष्काळग्रस्त लोकांना मदत करावी, पाणी पुरवठा करावा की चारा असा पुरवठा करावा। माझे मित्र शाळेतले मित्र आहेत, आम्ही इंटरनेटवर असे टाकलेले आहेत साईटवरती की जरा दुष्काळग्रस्तांना मदत करावा। या ज्या मुलांना, जे मुंबईचे जे मुलं आले 2 शिक्षक, तर त्यांनी इतकं मस्त काम केलं आहे की पाण्याच्या बाबतीमध्ये खूप चांगलं काम केलं। या विद्यार्थ्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत करून इतरांसमोर एक आदर्श ठेवलाय। त्यांच्याप्रमाणे प्रत्येकानं अशाच प्रकारे थोडाफार तरी मदतीचा वाटा उचलला तर दुष्काळावर मात करणं नक्कीच शक्य होईल। कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद।